हर हर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या 368वी जयंती आहे. 14 मे 1657 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म किल्ले पुरंदर या ठिकाणी झालेला होता. आज त्यांची 368वी जयंती आहे आणि पुण्यामध्ये डेक्कन स्थित परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. त्या ठिकाणी मोठ्या संख्येने शंभूप्रेमी जे आहे त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. आपल्यासोबत काही शंभूप्रेमी आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दादा, आज छत्रपती संभाजी महाराजांची 368वी जयंती आहे, काय भावना? मुळामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श घेऊन अनेक तरुण आज या देशसेवेसाठी लागलेले आहेत. धर्मवीर संभाजी महाराजांनी जी धर्माच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली आहे, याच्या एवढं बलिदान आज तागायत हिंदुस्थानात नव्हे तर पूर्ण जगाच्या पाठीवर असा कोणताही धर्मयोद्धा नाहीये की ज्यांनी स्वतःचा जीव देऊन देखील धर्म टिकवण्यासाठी जे लागेल ते केलेले. आणि याच्या तरुण पिढीला आमच्या महाराजांचं जे अभ्यास आहे, जो इतिहास आहे, तो घेऊन आम्ही खऱ्या अर्थानं पुढे चाललेलो आहोत. आज आमच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी हे धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिष्ठानाचं काम करतात. आज वैभव सारखा आमचा एक तरुण होतकरू जो आहे की तो संभाजी महाराजांसाठी गेली 365 दिवस इथं आरती केली जाते. 365 दिवस त्यांची पूजा केली जाते. असे आमच्या शिवसेनेचे काही शिवसैनिक आहेत की जे धर्मासाठी वाटेल ते करण्यासाठी तयार आहेत. आणि ज्या पद्धतीने आत्ताचं हे सर्व चाललेलं आहे, याला खऱ्या अर्थानं धर्मरक्षक हे नाव देखील कमी पडेल. कारण ज्या धर्मासाठी स्वतःची प्राणाची आहुती दिलेली आहे, अशा धर्मवीर संभाजी महाराजांना आम्ही नतमस्तक व्हायला दरवर्षी येत असतो. आणि आमचं सौभाग्य आहे की आम्ही या हिंदुस्थानात जन्म घेतलेला आहे, की अशा DNA मधून आमचा जन्म झालेला आहे की जो धर्मासाठी आयुष्यभर काम केलेलं आहे आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. छत्रपती संभाजी महाराजांचा कोणता गुण आताच्या युवा पिढीने आत्मसात करावा? धर्मासाठी कसं जगावं आणि धर्मासाठी कसं मरावं हा गुण संभाजी महाराजांचा आत्ताच्या युवा पिढीने घेतला पाहिजे. आणि संभाजी महाराजांनी स्वतःच्या देव देश आणि धर्मासाठी बलिदान कसं द्यायचं याचा एक जागतिक वास्तुपाठ, जागतिक आदर्श घालून दिलेला आहे. आणि धर्मासाठी देशासाठी कसं जगायचं याचा वास्तुपाठ आणि आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आहे. आम्ही शिवसेनेच्या वतीने दरवर्षी इथे काम म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असो, पुण्यतिथी असो, राज्याभिषेक असो साजरा असो. आमचे युवा सेनेचे इथले उपशहर प्रमुख म्हणा, शहर प्रमुख म्हणा, 365 दिवस इथं रोज सकाळी छत्रपती संभाजी म्हणजे नित्यपूजा करत असतात, त्यांची आरती करत असतात. त्यांचा जास्तीत जास्त विचाराचा प्रसार कसा होईल, त्याचा प्रचार कसा होईल यासाठी अहोरात्र काम करत असतो. हेच आजच्या युवा पिढीला आजच्या जयंतीच्या 368 जयंतीच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो. दादा, छत्रपती संभाजी महाराज अत्यंत शूरवीर होते, त्याचबरोबर अत्यंत बुद्धिमान सुद्धा होते. त्याने अनेक भाषांमध्ये पारंगत होते. त्याचबरोबर बुद्धिभूषण सारखा त्यांनी ग्रंथ सुद्धा आहे. महाराजांना 8 भाषा अंतर्गत होत्या आणि महाराज हे खूप सुशिक्षित आणि त्यांचं राजकारण हे खूप छान पद्धतीने ते करायचे. आणि महाराजांनी आज धर्मासाठी रक्त वाहिलं, त्यासाठी आपण आज विश्व हिंदू मराठा संघाकडून खाली रक्तदानाचं शिबिर आयोजित केलं आहे. दरवर्षी हे 6वं वर्ष आहे. दरवर्षी रक्तदानाचं शिबिर आपण इथं मोठ्या प्रमाणामध्ये सादर करत असतो. ताई, आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे, काय भावना? आज मला खूप आनंद होत आहे. आज मी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन आलेले आहे, कारण की त्यांना पण आपला इतिहास कळला पाहिजे. कारण महाराज आहेत म्हणून आज आपण आहोत. त्यामुळं त्या महाराजांना माझा पहिला त्रिवार मुजरा. आणि मला खूप आनंद होत आहे की आज मी इथं आलेले आहे. आज आहे ते मी महाराजांमुळेच आहे. त्यामुळं छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. काय सांगशील बाळा, तू सुद्धा महाराजांना अभिवादन केलेलं आहे, काय भावना आहेत? महाराजने आपल्यासाठी थोडस तरी काहीतरी घेतलं आहे, तर आपल्याला पण घेता यायला पाहिजे ना. आणि त्यांनी आपल्यासाठी एवढे कष्ट घेतले, थोडं तरी आपण कष्ट घेतलं पाहिजे ना. आणि त्यांच्यासाठी आपण त्यांनी जर आपल्यासाठी जीव दिला तर आपण पण थोडस काय करू शकतो त्यांच्यासाठी आपण तेवढं केलं पाहिजे. आपल्यासोबत इतरही काही आहेत. दादा, काय सांगाल आज महाराजांची 368वी जयंती? आज या जयंतीचं खरं औचित्य साधून या सगळ्या युवा पिढीने हा वारसा पुढे नेलेला आहे. त्यांच्यासारखे युवक आज इकडून प्रेरणा घेतात आणि अख्ख्या महाराष्ट्रात काम करतात. तर खरंच माझ्या वतीने पण या युवकांना आणि महाराजांना दोघांनाही मानाचा मुजरा करतो. आणि हिंदुत्वाचं चांगलं काम यांच्या हातून असंच घडो आणि त्याच्यात थोडासा खारीचा वाटा आमच्यासारख्याकडून पण मिळेल. जय शिवराय.
काय आता महाराजांचे कोणते गुण आत्ताच्या युवा पिढीने आत्मसात करावेत असं वाटतंय? संघर्ष, त्याग आणि बलिदान हेच त्यांचं प्रेरणा आमच्यासारख्यांनी घ्यावी आणि त्याच तिन्ही तत्वांवर आपल्यासारख्या सगळ्यांनी काम करावं, हाच आज संदेश देतो सगळ्यांना. अत्यंत लढाऊ असे छत्रपती संभाजी महाराज होते. त्याचबरोबर त्यांनी अत्यंत बुद्धिमान सुद्धा होते. त्यांनी बुद्धिभूषण असा ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे. अगदी बरोबर. हीच सगळी नवीन आत्ताच्या पिढीनी याच्यातूनच प्रेरणा घेतली पाहिजे की महाराजांनी तो त्याग आणि बलिदान त्यांच्या त्या वयात केलेलं, तर आपण पण कमी वयापासूनच देशासाठी आणि धर्मासाठी जागलं पाहिजे. हीच प्रेरणा त्यांच्याकडून सगळ्यांनी घेतली पाहिजे. काय सांगशील दादा, काय भाऊ? काही नाही, आज संभाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा आहे. तर संभाजी महाराज जर नसते तर आज आपला हिंदू जो समाज आहे तो पण जास्त प्रमाणे घडला नसता. तरी त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो. खरं तर आपण बघतोय की छत्रपती संभाजी महाराज यांची जी 368वी जयंती आहे त्यानिमित्तानं पुण्यामधल्या जे डेक्कन स्थित परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आहे तेथे अभिवादन करण्यासाठी, छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी शंभूप्रेमी मोठ्या संख्येने आलेले आहेत. काल रात्रीपासून त्या ठिकाणी मोठी गर्दी आहे. आताही आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे आहेत शंभूप्रेमी जे आलेले आहेत जे महाराजांना अभिवादन करतात. आपल्यासोबत छोटा शंभूप्रेमी सुद्धा आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. बाळा, काय सांगशील, आज महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे, काय भावना आहेत? तुला काय काय आवडतं महाराजांबाबतीत सांग. माझे महाराज काय माझे महाराजांना मोगलनी मारला, मला काय मला पाहिजे वाटते, आणि मला मी महाराजांसारखं कसं बनणार आहे? शूरवीर. शूरवीर. हा, म्हणून एकदा गर्जना दे महाराजांची. गर्जना दे छत्रपती. बोल पटकन. छत्रपती शिवाजी महाराज की. जोरात बोल, जोरात बोल. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती 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 संभाजी महाराज की. नमो पार्वती. नमो पार्वती पते. हलो हलो महादेव. दादा, काय भावना आहेत आज महाराज छत्रपती संभाजी महाराजांची 368वी जयंती? खूप छान वाटतं आम्हाला. आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण वेळ काढून आलोय. माझ्या मुलांना आपली संस्कृती कळावी त्यासाठी वेळ काढून येतो आम्ही. आणि आम्ही गाडे, जे संभाजी महाराजांचा जन्म झाला त्यानंतर धारव माता गाडे, ज्या दुधाई म्हणून महाराजांना संगोपन केलं, त्यांच्या गावातले आम्ही. दादा, आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. आत्ताच्या पिढीने छत्रपती संभाजी महाराजांचा कोणता गुण आत्मसात करावा असं वाटतं? महत्वाचं म्हणजे आपल्या इथे जे महिलांच्यावरती अत्याचार होतोय, तर त्या जागी सर्वांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे. कुठे अत्याचार होत असेल तर स्वतःहून गेले पाहिजेत. संभाजी महाराज लढाऊ होते, त्याचबरोबर अत्यंत बुद्धिमान होते, अनेक भाषांमध्ये पारंगत होते, त्याचबरोबर त्यांनी बुद्धिभूषण असा ग्रंथ सुद्धा लिहिला. हो हो. त्यामुळे त्यांचं कवी कलेश आणि त्यांचं छान मैत्री जमली, कारण का दोघंही बुद्धिवान होते आणि त्यामुळे जमले त्यांना. त्याच्या पिढीने पण तसंच बनावं अशी खूप इच्छा आहे. त्यामुळे आम्ही यांना दरवर्षी घेऊन येतो आणि शक्यतो आमच्या घरामध्ये टीव्हीच्या ऐवजी आम्ही युट्यूब असो काय असो मुलांना महाराजांचे एपिसोड दाखवतो की त्याच्यातून आपल्या महाराजांचा इतिहास कळावा आणि आपली मुलं पण, पुढची पिढी पण तशीच घडावी. त्याच्यामुळे धन्यवाद. खरं तर बघतोय की छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवशंभू प्रेमी जे आहेत आल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न डोंगरे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.